नागपूरमध्ये ओबीसींच्या जनजागर रथयात्रेला सुरुवात झाली आहे। डॉक्टर बबनराव तायवाडे यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा निघाली आहे। नागपूरच्या दीक्षाभूमी येथून आज ओबीसी जनजागर रथयात्रेला सुरुवात झालेली आहे। राष्ट्रीय ओबीसी संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे यांच्या नेतृत्वात या यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे। ओबीसींच्या विविध मागण्यांसह जातीनिहाय जनगणना करून त्याद्वारे ओबीसींना आरक्षण देण्यात यावे ही प्रमुख मागणी या यात्रेच्या माध्यमातून असणार आहे। आज दिनांक 31 जानेवारीला नागपूर येथील पावनभूमी दीक्षाभूमी येथून ओबीसी रथयात्रेचं जनजागरण रथयात्रेचा प्रारंभ होत आहे आणि 5 तारखेपर्यंत संपूर्ण नागपूर जिल्ह्यामध्ये ही रथयात्रा जाणार आहे आणि ओबीसी समाजाचं जनजागरण या माध्यमातून व्हावं हा खरा हेतू या रथयात्रेच्या मागचा राहणार आहे। कारण कुठेतरी आता सध्या स्थितीमध्ये आपण बघतो आहे की मराठ्यांना आरक्षण दिलं जात आहे। आमचा विरोध हा मराठ्यांना किंवा इतर कुठल्याही समाजाला आरक्षण देण्याबाबतचा नाही। आमचा विषय हा आहे की जे आमच्या ताटात वाढलेलं आहे ते इतरांना देऊ नये आणि आमच्या ओबीसी समाजावर अन्याय करू नये। या ओबीसीला 1993 ला देशामध्ये 27% आरक्षण मिळालं। आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये 1994 पासून मिळालं आणि त्यामुळे आता कोणी कोर्टाची भाषा करत असेल किंवा काय करत असेल, आमच्या या देशातील 60% ओबीसीला मिळालेल्या 27% आरक्षणाला कोणीही धक्का लावू शकत नाही। ओबीसी समाजाने त्याची चिंता करायची गरज नाही। ज्यांना जे करायचं त्याच्याकरता ते मोकळे आहेत, पण आम्ही आत्मविश्वासाने सांगतो की आमच्या 27% आरक्षणाला कोणीही धक्का लावू शकत नाही।